चला नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला अपूर्णांकाचा तिसरा भाग म्हणजे तिसरा घटक अभ्यासायचा आहे, म्हणजे तिसरा पार्ट अभ्यासायचा आहे। तसं ऍक्च्युअली पाहायला गेलं तर अपूर्णांक पाहायला गेलं तर अपूर्णांक हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपल्या संपूर्ण स्पर्धा परीक्षेच्या जर्नी मध्ये आहे आणि म्हणून या स्पर्धा परीक्षेच्या पूर्ण प्रवासामध्ये अपूर्णांक हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। यापूर्वी आपण अपूर्णांकाचे काही महत्त्वाचे उदाहरण बघितली। त्या उदाहरणामध्ये अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा गुणाकार, अपूर्णांकाचा भागाकार, त्याचबरोबर अपूर्णांकामधील काही महत्त्वाच्या संकल्पना आपण बघितलेल्या आहेत आणि आजच्या लेक्चर मध्ये त्या सर्व संकल्पनांचं दृढीकरण आपल्याला आज करायचं आहे। काय करायचं आहे? दृढीकरण। यस, सगळ्यांना माझा आवाज येतोय एकदम क्लिअरली? यस। आजच्या लेक्चर मध्ये आपण तसं पाहायला गेलं तर दृढीकरण करतोय। याचाच अर्थ थोडस रिव्हिजन बेस वरती आपल्याला भर द्यायचा आहे आणि हे जे रिव्हिजन असणार आहे हे रिव्हिजन संपूर्ण तुमच्या अपूर्णांकाचा जो पाया आहे तो पाया परिपूर्ण आणि पक्का करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। ठीक आहे, चला तर मग आजचा जो अपूर्णांक हा घटक आहे, हा अपूर्णांक घटक आज आपण फिनिश करणार आहोत। अगदी अपूर्णांकाच्या बाबतीतल्या सगळ्या संकल्पना आपल्याला इथं बघायच्या आहेत। तर अपूर्णांक पाहत असताना एकच अपूर्णांक आपण वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण बघत असतो, वेगवेगळ्या प्रकारामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे, बरोबर आहे। जसं की साधा व्यवहारी अपूर्णांक आपण म्हणतो, यालाच व्यवहारी अपूर्णांकाला साधा अपूर्णांक असं देखील काही ठिकाणी म्हटलेलं आहे। मग हा जो व्यवहारी अपूर्णांक आहे, हा व्यवहारी अपूर्णांक काय करतो किंवा व्यवहारी अपूर्णांकामध्ये नेमकं काय असतं हे आपण मागच्या 2 लेक्चर मध्ये बघितलेलं आहे। मग आता व्यवहारी अपूर्णांक, त्या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करायचं असतं। त्याच पद्धतीनं व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला करायचं असतं। जर छेदाधिक अपूर्णांक असेल म्हणजे अपूर्णांकाचा छेद अधिक असेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर होत नाही आणि जर अंशाधिक अपूर्णांक असेल आणि छेद छोटा असेल तर मग मात्र त्या अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये होत असतं। दोन्ही अपूर्णांकाचं, आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक असू द्या, छेदाधिक अपूर्णांक असू द्या, अंशाधिक अपूर्णांक असू द्या, या दोघांचंही दशांश अपूर्णांकामध्ये मात्र निश्चित स्वरूपामध्ये रूपांतर होत असतं। त्याचबरोबर आणखी जर तुम्ही बघायला गेलात तर या अपूर्णांकामध्ये आवर्ती दशांश नावाचा एक प्रकार असतो। म्हणजे एखादा अपूर्णांक आवर्तनामध्ये काय करत असतो तर त्या आवर्तनामध्ये तो परिपूर्णतेनं आवर्तनामध्ये तो रिपीट पुन्हा पुन्हा तोच अंक, त्या अंकाचा गट किंवा विशिष्ट एखादा अंक पुन्हा पुन्हा त्या अंकाची पुनरावृत्ती होत असते आणि ही पुनरावृत्ती म्हणजेच आवर्ती दशांश अपूर्णांक असतो। इथपर्यंत आपण हे सगळं बघितलेलं आहे। याची काही उदाहरणं जे की मागच्या काही वर्षामध्ये आलेली आहेत, तर ही उदाहरणं आज आपल्याला बघायची आहेत आणि ही उदाहरणं खूप महत्त्वाची आहेत, लक्षात घ्या। मग प्रश्नांमध्ये उदाहरणं कशी आलीत किंवा आतापर्यंतच्या कोणकोणत्या अभ्यासक्रमामध्ये याच्यावर उदाहरणं आलेली आहेत तर ते आपल्याला बघायचं आहे। अपूर्णांकावर कोणत्या प्रकारची उदाहरणं आहेत हे आता आपण अगदी डिटेल्ड मध्ये बघणार आहोत आणि आतापर्यंत अपूर्णांकावर कशा पद्धतीचे प्रश्न आले ते सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे। ठीक आहे, ठीक आहे। आता 75 छेदस्थानी 4 हा एक अपूर्णांक आहे। काय? हा अपूर्ण अंक म्हणजेच अपूर्णांक। ठीक आहे, मग हा 75 छेदस्थानी 4 हा अपूर्णांक आहे। आता हा अंशाधिक अपूर्णांक आहे का छेदाधिक अपूर्णांक आहे? तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता।
एखाद्या अपूर्णांकाचा अंश जर मोठा असेल तर तो अंशाधिक अपूर्णांक असतो. एखाद्या अपूर्णांकाचा जर छेद मोठा असेल तर तो छेदाधिक अपूर्णांक असतो. बरोबर आहे. आता याला मला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचंय. तर बघा 4 एक 4, 4 एक 4, या 7 मधले 4 गेले, 3 उरले, म्हणजे ही संख्या 35 झाली. बघा 3 उरले त्या 7 मधले आणि 5 जशास तसे. मग 4 चा पाढा 35 पर्यंत येईपर्यंत 4 9 36 येतं, 4 8 32, पुन्हा याच्यातले 3 उरले, परंतु 3 हा छोटा आहे म्हणून काय केलं आपण जशास तसा 3 घेतला आणि 4 ही जशास तसा घेतला. तर हा काय झाला तुमचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला. आता खरंच हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक परिपूर्ण झालाय का याची पडताळणी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या अपूर्णांकाचं रूपांतर पुन्हा आपल्याला कशामध्ये करायचंय, पुन्हा आपल्याला या अपूर्णांकाचं रूपांतर साध्या अपूर्णांकामध्ये म्हणजे 75 छेदस्थानी 4 याच्यामध्ये आपल्याला करून बघायचं आहे. जर आपण असं करून बघितलं तर लक्षात येतं आपल्या की हे अपूर्णांक म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. 4 चा पाढा 18 पर्यंत 18 चोक 18 दोन्ही 36, 18 त्रिक 18 चोक किती येतं, 18 चोक 72 येतं. 18 चोक 72 आणि हा जो अंश आहे हा 3 किती आला 75 आणि छेदस्थानी 4 जशास तसा. म्हणजे आपण कॅल्क्युलेशन केलं ते अगदी बरोबर आहे. याला जर मला दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं असेल तर 18 पॉइंट, आता इथं 3 आलं होतं म्हणून 0 दिला, पॉइंट घेतला, 4 7 28, पुन्हा 28 म्हणजेच याच्यातून 28 गेल्यानंतर 2 उरतात. 2 ही संख्या 4 पेक्षा छोटी आहे म्हणून परत 0 दिला. आता एकदा आपण दशांश दिलेला आहे, पुन्हा पुन्हा दशांश द्यायची गरज नाही, हे तुम्ही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग इथं आता याचे 20 झाले, 4 चा पाढा 20 पर्यंत 4 पंचे 20, याचाच अर्थ दशांश अपूर्णांकामध्ये याची किंमत आहे 18.75. साध्या अपूर्णांकामध्ये म्हणजेच व्यवहारी अपूर्णांकामध्ये याची किंमत आहे 75 छेदस्थानी 4 आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये याची किंमत आहे 18/3/4. या तिन्ही अपूर्णांकाला आपल्या व्यवहारामध्ये अंकगणितामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि या सगळ्या संकल्पना आपण अगदी डिटेल पाहिलेल्या आहेत. म्हणजे यानंतर अपूर्णांकावरचा कोणताही प्रकार आपल्याकडून राहणार नाही. तर हे देखील तिथं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता अपूर्णांकावर काही ठिकाणी ना कशा पद्धतीचे प्रश्न आहेत हेही मी तुम्हाला सांगतो. जसं की 2 चा 7 पट. आता बघा प्रश्न आहे, एक प्रश्न आहे बघा टीईटी 2019 चा प्रश्न आहे. टीईटी 2019 याच्यावर प्रश्न कसा विचारलाय ते मी तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये विचारलं तुम्हाला की 2/7 आणि 2/7 आणि 3/5 3 छेदस्थानी 5 यांच्या दरम्यानची संख्या त्याने विचारली. काय विचारलंय? यांच्या दरम्यानची संख्या त्याने विचारली. म्हणजे 2/7 ठीक 2/7 आणि 3/5. आता मला सांगा 2/7 आणि 3/5 यांच्या दरम्यानची संख्या, यांच्या दरम्यान काय आहे किंवा यांच्या दरम्यान अपूर्णांक कोणता आहे असं त्याला विचारायचं आहे. ठीक आहे. मग आता 2 यांचा आपण जर बघितलं तर अगोदर काय करावं लागणार आपल्याला, यांच्या मधली संख्या काढावी लागणार
आणि मधली संख्या काढायची जर असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथं 2/7 आणि 3/5 यांच्या दरम्यान काय आहे ते तुम्हाला शोधावं लागणार आहे. यस पीआरके हॅलो प्रथम. ओके प्रथम इज यस प्रथम. व्हेरी गुड प्रथम. चला, दिस इज द हॅलो सर, दिस इज द प्रथम हियर. ओके, चला आता शेवटपर्यंत लेक्चर बघायचंय म्हणजे लक्षात येईल की अपूर्णांक कशा पद्धतीने असतात. मग आता मागच्या काही प्रश्नपत्रिकामध्ये कसे प्रश्न आले ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ठीक आहे. आता 2/7. आता इथे तुम्हाला माहित नाही कुठलं चिन्ह आहे, काय घेणं देणं नाही सध्याच. 3/5. आता जर आपल्याला यांच्या दरम्यानची संख्या काढायची असेल तर आपल्याला याची अगोदर काय करावं लागेल, याची तुम्हाला बेरीज करून घ्यावी लागेल. मग आता 2 + 3 आणि 7 + 5 म्हणजे 3 आणि 2 5 आणि 7 आणि 5 12. 5/12 या ठिकाणी आलेला आहे. आता 5/12 हे आले. आता आपल्याला काय विचारले की सगळ्यात लहान संख्या विचारली म्हणजे जवळची संख्या जर बघितली तर ती आपल्याला बघावी लागणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, याच्यामध्ये ना आपल्याला त्या दोन संख्यांची काय करायची आहे, त्या दोन संख्यांच्या जवळची संख्या आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे. मग आता जर आपण तशी शोधली तर ती संख्या कोणती दिसते बघा, 4/11 किंवा 5/11 बघा. 4/11 किंवा 5/11 म्हणजे याच्या जवळची संख्या एक तर 4/11 किंवा 5/11. आता 4/11 आणि 5/11 यांच्यामध्ये काय आहे, थांबा. यस, यांच्यामध्ये काय आहे, या दोघांपैकी कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता अपूर्णांक छोटा. तर जर छेद सारखा असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. याचाच अर्थ या दोघांमध्ये 4/11 आणि 4/11 आणि आणखी कोण आहे, ठीक आहे, 4/11 आणि याच्यामध्ये आणखी कोण आहे रे, 5/11. या दोघांचा जर विचार केला तर या दोघांमध्ये आपल्याला कोण दिसतं, ठीक आहे. तर या दोघांमध्ये या दरम्यानच्या याच्यामध्ये आपल्याला 5/11 हा काय दिसतो, मोठा दिसतो. ठीक आहे. आणि मग जर 5/11 हा जर मोठा असेल तर आपल्याला लक्षात येतं की आता याच्यामध्ये 4/11 ही काय आहे, त्यांच्या दोघांच्या दरम्यानची संख्या आहे. दरम्यानची म्हणजे अगदी मधोमधची संख्या आहे. तुम्ही म्हणणार हे सर काढलं कुठून, बरोबर आहे की नाही. तर हे याच्यातून काढलं की बघा आता हे 5/12 ही काय आहे, ही एक हायेस्ट संख्या आहे त्यांची. म्हणजे 2/7 याची किंमत आणि 3/5 यांची किंमत या दोघांच्या अगदी मधोमध कोण आहे, 4/11 आहे. 4/11 आहे. तर हे तुम्हाला इथं अगदी बारकाईने तुम्हाला इथं बघावं लागतं. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तुमच्या मागच्या काही प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळालेले आहेत. ठीक आहे. अपूर्णांकावरती आणखी बरेचसे प्रश्न आहेत. जसं की तुम्हाला आणखी दरम्यानच्या संख्या कोणकोणत्या आहेत त्याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काही संख्या चढत्या क्रमाने आणि काही संख्या उतरत्या क्रमाने लावायला तुम्हाला लावलेल्या आहेत बऱ्याच वेळा. ठीक आहे. परंतु चढत्या क्रमाने असू द्या किंवा उतरत्या क्रमाने असू द्या किंवा कोणत्याही संख्या कशाही पद्धतीने असू द्या, त्या संख्यांचं नेमकं काय करायचंय हे तुम्हाला आपल्या म्हणजे अगोदर लक्षात आलं पाहिजे, है ना. मग आता काही प्रश्न आहेत, ते प्रश्न मी तुमच्या समोर इथं ठेवतोय. 11/14 11/14 कॉमा त्याच्यानंतर 13/18 13/18 हा प्रश्न कधी आलाय बघा, टीईटी पेपर 1 2013 बघा. टीईटी पेपर 1 2013 म्हणजे अगदी टीईटी सुरुवातीला सुरू झाली होती
त्यावेळेसचा पहिलाच हा प्रश्न आहे, पहिल्या वेळेसचाच. मग 27 छेदस्थानी 31, 27 छेदस्थानी 31 इथं कॉमा आहे प्रत्येक ठिकाणी. त्यानंतर 19 छेदस्थानी 24, 19 छेदस्थानी 24 आणि त्यानंतर आहे 17 छेदस्थानी 19, 17 छेदस्थानी 19, 17 छेदस्थानी 19. आणि प्रश्न काय विचारलाय, तर प्रश्न आहे यांचा कसा क्रम लावायचा आहे, यांचा सांगितलेला आहे. तुम्हाला सांगतो, चढत्या क्रमाने लावल्यास पहिली संख्या कोणती येईल, है ना. वरील अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्यास बघा पहिला अपूर्णांक कोणता येईल, पहिला अपूर्णांक कोणता येईल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग आता हे तुम्ही बघू शकता कोणत्या प्रकारचा आहे. ठीक आहे. तर आता याला आपल्याला चढत्या क्रमाने लावायचंय. मग चढत्या क्रमाने लावत असताना तुम्हाला चढत्या क्रमाने म्हणजे याचा अर्थ चढता जो क्रम आहे असा चढता क्रम असतो, असा चढता क्रम असतो ना. म्हणजे हळूहळू हळूहळू मोठ्या 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 होत जातात संख्या मोठ्या होत जातात. याचाच अर्थ यांना विचारायचंय की वरील अपूर्णांकापैकी सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता, म्हणजे सुरुवातीला अपूर्णांक कोणता येईल असं त्यांना विचारायचंय ना. तर मग याचाच अर्थ असा आहे की सुरुवातीला या अपूर्णांकाचा सर्व अपूर्णांकापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता हेच त्यांना विचारायचं आहे. बाकी त्यांना काहीही विचारायचं नाही. मग आता कसं शोधायचं, तर यांची आपल्याला तुलना करावी लागणार. मग तुलना करत असताना दोघांची तुलना करायची आणि दोघांची तुलना करत असताना तुम्हाला काय करावं लागतंय, दोघांच्या तुलनेमध्ये इतरांची तुलना करत राहायची. म्हणजे एक अपूर्णांक घ्यायचा आणि त्यांची तुलना करत राहायचं. आता काही अपूर्णांक एकमेकांच्या पटीमध्ये आहेत का तेही बघून घ्यायचं. तर इथं अपूर्णांक कोणताही कोणाच्या पटीमध्ये नाही आणि मग कोणताच अपूर्णांक कोणाच्या पटीमध्ये नाही याचा अर्थ आपल्याला दोन अपूर्णांकाचा काय करावा लागेल, विचार करावा लागेल. मग आता या सर्व अपूर्णांकापैकी आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला या सर्व अपूर्णांकांना काय करायचं आपल्याला, तर आपल्याला इथं काय करायचं आहे, त्यांना या अपूर्णांकांना चढत्या क्रमाने लावायचं आहे. ठीक आहे. चला मग आता यांना आपण काय करू, चढत्या क्रमाने लावू. ठीक आहे. आता याला मी चढत्या क्रमाने लावतो आणि इथं थोडस असं तुम्हाला इथंच एका साईडला ठेवतो याला, जेणेकरून तुम्हाला बघता येईल की काय करायचं आहे याच्यासोबत. ठीक आहे. चला. ठीक आहे. एक सेकंड थांबा. ठीक आहे. टीईटी पेपर 2013 हा पेपर होता. चढत्या क्रमाने लावायचा आहे हे पण आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे. याला मात्र आता आपल्याला काय करायचं आहे, तर याला आपल्याला काय करायचं मित्रांनो, तर याला आपल्याला चढत्या क्रमाने लावायचं. मग अपूर्णांक कोणता हेही एकदा लक्षात घ्या. इथं तो थोडस कॉर्नरला प्रश्न ठेवणार आहे मी मुद्दा. मग आता अपूर्णांक आहे 11चा, बघा 11 छेदस्थानी 14, बरोबर आहे ना. 11 छेदस्थानी 14 आणि 13 छेदस्थानी 18 एक गुणाकार करून बघायचा. 13 छेदस्थानी 18. तर यांच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला माहितीये का, की अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. बघा एकाच्या या दोघांमध्ये जर विचार केला ना, तर या दोघांमध्ये विचार करायचा की एकाचा अंश घ्यायचा आणि दुसऱ्याचा छेद घ्यायचा, दोघांचा गुणाकार करायचा. मग जर 11 आणि 18चा गुणाकार केला, 11 गुणिले 18 असा जर गुणाकार केला तर 8 1 8, 8 1 8,
1 1 1 1 1 1 किती आलेले आहे 98 198 आले. म्हणजे या दोघांचा जर गुणाकार केला तर तो किती येतोय 198 आणि खालचे जे छेद आहे ते जशास तसे ठेवायचे 14 गुणिले 18 14 गुणिले 18. ठीक आहे. आणि जर आपण दुसरा जर विचार केला तर एकाचा काय घ्यायचा एका अपूर्णांकाचा आपल्याला काय घ्यायचा आहे अंश. म्हणजे आता दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद घ्यायचा. पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि अंश घ्यायचा. इथं सुद्धा ना तुम्ही याला असं मांडलं जर असतं ना तर 11 गुणिले 18 असं मांडलं असतं आणि 14 गुणिले 18 असं मांडलं असतं तरी सुद्धा त्याचा अर्थ आपल्याला कळाला असता. का? कारण 18 गुणिले 11 म्हणजेच 198 आहेत आणि 18 18 कट होऊ शकतात. 14 छेदस्थानी 18 14 छेदस्थानी 11 हे तुमचं राहतं. बरोबर आहे. आणि दुसरा जो आहे तो दुसरा तुम्हाला असा लिहिता आला असता 14 गुणिले 13 छेदस्थानी 14 गुणिले 18 आणि मग इथं 14 14 गेले असते 13 छेदस्थानी 18. म्हणजे एकाचा छेद आणि एकाचा अंश तुम्हाला काय करायचा असतो घ्यायचा असतो. मग बघा आता दुसरा 13 गुणिले 14 जर केले तर किती येतात 13 गुणिले 14 13 गुणिले 14. बघा 4 ते 12 ला दोनाचा हातचा आलेला आहे 1 4 1 4 आणि 1 5 प्लसचं चिन्ह 3 1 3 आणि 1 1 1 किती आले 2 8 100 किती आलं 82 आलं. बरोबर आहे. म्हणजे 182 खाली काय येणार जे आहे तेच येणार 14 गुणिले 18 14 गुणिले 18. मग आता मला सांगा 14 गुणिले 18 आणि 14 गुणिले 18 या दोघांचा काय केलाय आपण छेद समान करून घेतलाय. आणि मग तुम्ही पुन्हा एक नियम आपला आठवा जो की मी तुम्हाला सांगितला होता की एखाद्या अपूर्णांकाचा छेद सारखा असेल आणि त्या अपूर्णांकाचा अंश जेवढा मोठा असेल तो अपूर्णांक काय असतो मोठा असतो. मग आता या दोघांमध्ये कोणता अपूर्णांक मोठा आहे तर हा अपूर्णांक मोठा आहे. म्हणजेच याचा अर्थ 13 छेदस्थानी 18 हा अपूर्णांक या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे. आता दुसरी तुलना आपल्याला करायची. ठीक आहे. आता मी यालाही थोडंसं एका कोपऱ्यामध्ये ठेवतो. बघा एका कोपऱ्यामध्ये ठेवतो कारण तुम्हाला कॅल्क्युलेशन दिसले पाहिजे. ठीक आहे. इथं कोपऱ्यात कुठेतरी इथं ठेवून देतो मी तुमच्या लक्षात येण्यासाठी की नेमकं काय केलं. ठीक आहे. ओके. आता बघा आता लक्षात घ्या की आता आपल्याला दोन अपूर्णांकामध्ये तुलना करायची आहे. तर त्यामध्ये पहिला अपूर्णांक तुम्हाला इथे दिसेल की 13 छेदस्थानी 18 आणि दुसरा अपूर्णांक आहे 27 छेदस्थानी 18. आता इतकं बारकाईने काय सांगतोय तुम्हाला याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की हा प्रश्न टीईटी 2013 मध्ये आलेला आहे. भविष्यात कधी येऊ शकतो. येणाऱ्या टीईटी मध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला दिसू शकतो. नाही असं नाही. ठीक आहे. नाही असं नाही. ठीक आहे. चला म्हणजे काय तर तुम्ही समजून घ्या अशा पद्धतीनं आहे. ठीक आहे. मग आता परत बघा पहिल्या संख्येचा अंश गुणिले दुसऱ्या संख्येचा अंश. मग मी काय करणार 13 गुणिले 18 आणि छेदस्थानी 18 गुणिले 1 27 छेदस्थानी 31 आहे. 27 छेदस्थानी काय आहे 31 आहे. 27 छेदस्थानी 31. ठीक आहे. मग बघा 27 छेदस्थानी 31 दुसरा अपूर्णांक बघा हा इथला हा 1 आणि हा 1 दोघांमध्ये आपल्याला तुलना करायची. मग 13 गुणिले 31 करा बरं. 13 गुणिले 31 छेदस्थानी 18 गुणिले 31. बरोबर आहे. आणि दुसऱ्यामध्ये काय करायचंय तुम्हाला 18 गुणिले 27 छेदस्थानी 18 गुणिले 31. हे दोघही सारखे. बरोबर आहे. फक्त आता बघायचंय की 13 गुणिले 31 चा गुणाकार मोठा आहे. 13 गुणिले 31 चा गुणाकार मोठा आहे. तर कोणाचा दोघांपैकी गुणाकार मोठा आहे ते तुम्हाला बघायचं आहे.
जर बघितलं तर 13 गुणविले 31 एक बघा 1 1 3 1 1 3 3 बरोबर आहे 1 1 1 त्यानंतर 3 3 9 आणि 3 1 3 मग किती येतात 3 10 ला 0 10 चालेल 403 म्हणजेच याचा गुणाकार किती येतो 403 18 गुणिले 27 बघा करून 18 गुणिले 27 7 8 56 56 ला 6 चा अच्छा आले 5 त्याच्यानंतर 7 1 7 7 आणि 5 12 एक घर सोडून दिलं 8 2 16 ला 6 4 6 ला 1 2 2 2 1 2 1 3 6 6 2 8 4 486 याची किंमत किती आली 486 म्हणजेच याचा अर्थ हा जो अपूर्णांक आहे पहिला हा अपूर्णांक काय आहे याच्यापेक्षा लहान आहे आणि हा अपूर्णांक काय आहे मोठा आहे म्हणजे हा अपूर्णांक देखील काय झाला कटला आता तुलना करायची आहे तुम्हाला कोणत्या बरोबर तुलना करणार बघा परत एकदा बघा कोणत्या बरोबर तुलना करायची आहे तेही बघू आपण यालाही थोडंसं कोपऱ्यामध्ये ठेवू ठीक आहे एक एक कोपरा आपण आता इथे बुक करून घेऊ ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आणि कुठं आपण काय केलेलं आहे ठीक आहे हे झालं एक नंबरचं ठीक आहे एक नंबरची जी गोष्ट होती ती आपण इथं म्हणली इथं 2 नंबर आता आपण इथं आणखी बघणार आहे तुलना 13 गुणिले 18 तुलना कोणाबरोबर करायची आता 19 गुणिले 24 चला पहिल्या संख्येचा अंश गुणविले दुसऱ्या संख्येचा छेद 13 गुणविले 24 आणि दोन्ही संख्येचा छेद गुणविले छेद त्याचबरोबर पहिल्या संख्येचा छेद गुणविले दुसऱ्या संख्येचा अंश बरोबर दोन्ही संख्येचा छेद गुणविले छेद आलं 18 गुणिले 24 18 गुणिले 24 सारखं येणार आहे 18 गुणिले जसं इथं 18 18 सारखं आलं इथं 31 18 गुणिले 31 सारखं आलं तसं 18 गुणिले 24 आणि 18 गुणिले 24 इथं सारखं येणार आहे एकदम डिटेल सांगतोय बघा टेन्शन घेऊ नका सगळ्यांची तुलना आपल्याला करायची आणि सगळ्यांची तुलना केल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे की हे अशा पद्धतीनं असतं मग 13 गुणिले 24 बघा इथं लक्षात येईल तुमच्या याला आणखी छोटं करतो ठीक आहे नाही छोटं करायची गरज नाही इथंच घेऊ आपण मग 13 गुणिले 24 बघा 4 त्रिक 12 ला 2 चा हात आला 1 4 1 4 आणि 5 प्लस 3 2 6 2 1 2 2 5 आणि 6 11 ला 1 चा हात आला 300 किती झाले 12 झाले किती झाले 312 झाले ठीक आहे 312 त्याच्यानंतर यांची किंमत जर बघितली आपण तर यांची किंमत किती दिसेल मग तुम्हाला यांची दिसेल 312 ठीक आहे त्यानंतर आता दुसरं कॅल्क्युलेशन आहे 18 गुणिले 19 बघा इथंच करा 18 गुणिले 19 ठीक आहे 18 गुणिले 19 इथं करून घ्या 18 गुणिले 19 ठीक आहे जर सहजासहजी कॅल्क्युलेशन करायचे असतील तर तुम्हाला पाढ्यांच्या पट म्हणजे संख्येचे जे काही पट असतात ते पट तुम्हाला बघणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही हे सगळे पट बघणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपण एकदम चांगल्या पद्धतीनं जातोय किंवा चांगल्या पद्धतीने हे आपण बघतोय ठीक आहे तर बघा मग 18 गुणिले 19 करायचंय 8 9 72 ला 2 चा अच्छा आलेले 7 9 1 9 9 7 16 प्लस चं चिन्ह जशास तसं 8 1 8 1 1 1 इथं आलं 2 इथं आलं थांबा इथं आलं 2 त्यानंतर 6 8 14 ला 4 चा अच्छा आलेला 1 किती आलं 342 याची किंमत किती आली मग 342 मग सांगा मला दोघांपैकी मोठा कोणता तर हा मोठा हाच मोठा ठीक आहे मग आता परत याला काय करू आपण आणखी याला छोटं करून ठेवू कुठे छोटं करायचं हे तुम्हाला माहिती ठीक आहे आता हे छोटं करून ठेवू म्हणजे तुम्हाला आणखी पुढची उदाहरणं मला सांगता येतील ठीक आहे आता याला मी इथं ठेवून देतो जसं की तुमच्या लक्षात येईल आता याला ना नंबर देतो याचा क्रमांक आहे 3 ठीक आहे म्हणजे हा देखील याच्यातून काय झालेला आहे कटलेला आहे शेवटी राहिला फक्त 13 छेदस्थानी 18 आणि
17 छेदस्थानी 19. मग आता याला थोडस फास्ट करू. 13 गुणिले 19 छेदस्थानी 18 गुणिले 19 आणि दुसऱ्या अपूर्णांकाला 18 गुणिले 17 छेदस्थानी 18 गुणिले 19. ठीक आहे. मग जर मी आता इथं 13 गुणिले 18 आणि 17 गुणिले 19 या दोन अपूर्णांकाची जर तुलना केली तर एक लक्षात घ्या, या दोघांपैकी ही खालचं कॅल्क्युलेशन करायची आवश्यकता नाही. फक्त हेच जर कॅल्क्युलेशन केलं आणि हे कॅल्क्युलेशन केलं तिरकस गुणाकाराचं तर लक्षात येतं की कोण मोठा आहे कोणापेक्षा. 13 गुणिले 19 9 त्रिक 27 ला 7चा हातच्या आले 2 9 1 9 2 11 जशास तसं घेतलं 3 आणि 1 7 4 2 आणि पुन्हा 18 गुणिले 17 18 गुणिले 17 7 8 56 56 ला 6चा हातच्या आलेले 5 7 1 7 7 आणि 5 12 एक घर सोडून दिलं 18 जशास तसे 6 0 3 306 मोठं. याची किंमत किती येते? याची किंमत तुम्ही बघितलंय. याची किंमत किती येते? 306. याची नाही, याची किंमत 306 येते. याची किंमत किती येते? नाही याची किंमत येते 306. ठीक आहे. याची किंमत किती येते? 306. याची किंमत किती आलेली आहे? 247. दोघांपैकी मोठं कोण? 306. हे सुद्धा घडलं. सगळ्यात छोटा अपूर्णांक 13 छेदस्थानी 8. अशा पद्धतीचा अपूर्णांक तुम्हाला पाहता येतो किंवा याला सोडवता येतो. आणि हेच असतं परीक्षेमध्ये, हेच असतं, बाकी दुसरं काहीही नसतं, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर बघायला गेला तर या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळत असतात. नेक्स्ट एक क्वेश्चन घेऊ आणखी. जसं की या प्रश्नांमध्ये कशा पद्धतीने सोडवलं ते आपण बघू शकतो. ठीक आहे. बघा आता टीईटी 2021 मधला प्रश्न आहे. ठीक आहे. टीईटी 2021 मधला प्रश्न आहे. खूप लॉंग प्रश्न आहे पण तरी सुद्धा आपल्याला तो घ्यायचाच आहे कारण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. बघा, विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेधला. विशिष्ट रकमेच्या 7/18 पट इथे लिहूनच घेतो. थांबा. विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेधला. ठीक आहे. बघा आता विशिष्ट रकमेच्या 7/18 पट रक्कम वेधला. वेद नावाचा मुलगा आहे त्याला वेधला किंवा 2/5 पट रक्कम आलोकला किंवा 2/5 पट रक्कम 2/5 पट रक्कम आलोकला. बघा आता हेच आहे, आताच सांगितलेलं आहे फक्त थोडस वेगळ्या पद्धतीने आहे. आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 3/8 पट रक्कम कुणाला? सानियाला. सानियाला किंवा 6/11 पट रक्कम वीणाला दिली किंवा 6/11 पट रक्कम 6/11 पट रक्कम वीणाला दिली. तर प्रश्न विचारलाय सर्वात कमी रक्कम कोणाला दिली? तर सर्वात कमी रक्कम कोणाला दिली?
तुम्ही कमेंट मध्ये याचं उत्तर लिहून शकता. जर तुम्हाला पटकन उत्तर आलं तर तुम्ही त्याचं उत्तर लिहा. ठीक आहे. वेद आलोक सानिया वीणा. 1 नंबरला वेद, 2 नंबरला आलोक, 3 नंबरला सानिया आणि 4 नंबरला वीणा. यांना अशी काय दिलेली आहे, रक्कम दिलेली आहे. आता तुम्ही काय करू शकता, हे सगळं तुम्ही अशा पद्धतीनं सोडवू शकता. ठीक आहे. तर तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. बघूयात किती जणांना सुटतंय. सुटलं नाही तर मी तर सोडून देणारच आहे. ठीक आहे. याला थोडंसं छोटं करतो म्हणजे काय होईल, आपल्याला याला प्रश्न सोडवता येईल. प्रश्न काय, विशिष्ट रकमेच्या 7/8 पट रक्कम वेधला म्हणजेच काय, अपूर्णांक आहे तुमचा 7 छेदस्थानी 8, पुन्हा पुढची रक्कम आहे 2 छेदस्थानी 5, पुन्हा आहे 3 छेदस्थानी 8, पुन्हा आहे 6 छेदस्थानी 11. तर असं विचारलंय की खालीलपैकी कोणता अपूर्णांक सर्वात लहान आहे. आता इथल्या इथंच कॅल्क्युलेशन करायचे, बाकीचं काहीच करायचं नाही. मग आता काय करावं लागेल, तर बघा आता पटपट पटपट. 7 आणि 5, 7 5 35, 8 आणि 2, 8 2 24. या दोघांपैकी कोणती मोठी आहे सांगा. 35 मोठी आहे. त्यानंतर या दोघांचा विचार करा, या दोघांचा विचार करा, या दोघांचा विचार करा. आता या दोघांचा म्हणजे दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा करा, पटापट करायचं. बघा आता 8 2 16, 8 2 16 आणि 5 3 15, 5 3 15. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण या दोघांचा विचार केला होता. ठीक आहे. या दोघांचा विचार केला होता, हाच होता का. ठीक आहे. हा ठीक आहे. आपण या दोघांचा विचार केला होता. 7 5 35 आणि 8 2 16 यायला पाहिजे ना. 7 5 35 आणि 8 2 16 यायला पाहिजे, 24 नाही. ठीक आहे. इथं काहीतरी मिसमॅच झालंय. तर इथं किती आलं, 8 2 16. ठीक आहे. पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद, दुसऱ्याचा अंश पहिल्याचा छेद. या दोघांमध्ये मोठा कोण आहे, 35 मोठा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या दोघांचा आपण विचार करतोय, दोघांचाच विचार करायचा. 8 2 16, परत बघा इथं 8 2 16 आलेले आहे. आणि या दोघांचं किती आहे बघ परत, या दोघांचा किती आहे रे, तर या दोघांचा किती आहे बघा. इथं सुद्धा 8 2 16, 8 2 16 आलं होतं ना. ठीक आहे. आता इथं 8 2 16 आणि 8 2 16 आणि 5 3 15, 5 3 15. त्यानंतर तुम्हाला विचार करायचा आहे या दोघांचा. ठीक आहे. कोणत्या दोघांचा, मग बघा 11 3 33 आणि 6 8 48. मग तुम्ही जर बघितलं तर या दोघांची तुलना करता हा अपूर्णांक मोठा आहे, म्हणजे हा अपूर्णांक याच्यापेक्षा मोठा आहे. या दोघांची तुलना केली तर हा याच्यापेक्षा मोठा आहे. या दोघांची तुलना केली तर हा अपूर्णांक याच्यापेक्षा मोठा आहे. ठीक आहे. म्हणजे एकापेक्षा एक अपूर्णांक तुम्हाला काय करायचं असतात, मोठे आहेत का छोटे आहेत हे बघायचं असतं. ठीक आहे. म्हणजे मोठा अपूर्णांक कोणता आणि छोटा अपूर्णांक कोणता हेही तुम्हाला इथं पाहता येत असतं. ठीक आहे. मग बघा या दोघांचा विचार केला तर हा 35 म्हणजे हा मोठा दिसतोय या दोघांपैकी. या दोघांचा जर विचार केला तर कोण मोठा दिसतोय, हा मोठा दिसतोय. बरोबर आहे ना. खूप आणि खूप सोपं आहे हे, बघा फक्त कशा पद्धतीने आहे. ठीक आहे. मग जर तुम्ही बघितलं तर कोणाची किती पट आहे ते तुम्हाला कळेल. आता इथं लक्षात घ्या की तुम्ही 6/11 हा जो भाग आहे 6/11 हा भाग किती आहे, 6 8 48 आणि 6 8 48. हा 48 जो भाग आहे हा 48 याच्यापेक्षा मोठा आहे, पण याच्यापेक्षा काय लहान आहे, म्हणजे हा त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि हा त्याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे सगळ्यात लहान हा भाग आहे
आणि 6/11 पट ही भाग कोणाला मिळालेला आहे? 6/11 पट भाग कोणाला मिळाला आहे? हा 6/11 पट सानियाला कोणता भाग मिळाला? सानियाला 3/8 पट भाग मिळाला. म्हणजे 3/8 पट हा भाग काय आहे? सर्वात लहान आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येतं. आता वेगळ्या पद्धतीने आणखी सोडवता येतं. वेगळ्या पद्धतीने कसं सोडवायचं ते एकदा सांगतो. ठीक आहे, हे एका पद्धतीने झालं. आता दुसऱ्या पद्धतीने आणखी सोडवता येतं आपल्याला. बघा आता कशा पद्धतीने सोडवता येईल. ठीक आहे, ठीक आहे. आता दुसऱ्या पद्धतीने आपल्याला सोडवायचं याला. ते सोडवत असताना वेध किती आहे? वेध 7 छेदस्थानी 18 पट आहे. वेधचं काय? 7 छेदस्थानी 18 पट आहे. म्हणजेच याला तुम्हाला 100 ने गुणविलं तर चालेल. आणि जर तुम्ही 100 ने गुणविलं तर किती येतं? 38.88 येतं. 38.88. पट आहे म्हणून तुलना तुम्हाला 100 बरोबर करायची. पट आहे म्हणून तुलना कोणाबरोबर करायची? तुम्हाला 100 बरोबर करायची. तुलना 100 सोबत करायची. पट आहे म्हणूनच तुलना तुम्हाला 100 बरोबर करायची. क्लिअर झालं? ठीक आहे. मग आता पट आहे म्हणून 100 बरोबर तुलना करायची. हे पर्यंत क्लिअर झालं? ठीक आहे, एक सेकंड. हा, पट आहे म्हणून तुलना तुम्ही 100 बरोबर केली. आता हा जो भाग आहे कोणाचा? 2/2 छेदस्थानी 5. याची तुलना 100 बरोबर करा. याची तुलना जर तुम्ही 100 बरोबर केली तर किती येतं? बरोबर येतं 40. 40 हे टक्के, हे सुद्धा काय आहे? टक्के आहे. हे सुद्धा काय आहे? टक्के आहे. त्यानंतर तिसरा जो आहे तो 3/8 गुणविले जर 100 केलं तर हे किती येतं? मग कॅल्क्युलेट करून बघा. 37.50 येतं. 37.50%. आणि शेवटचं जे आहे तुमचं 6 छेदस्थानी 11 गुणविले 100 बरोबर किती येतं? मग हे येतं तुमचं 54.54. 54.54. मग आता मला सांगा, हा वेध आहे. वेध आहे विशिष्ट रकमेच्या वेधला. त्याच्यानंतर 5 आलोकला, म्हणजे हा आलोक आहे. बरोबर आहे. आणि 3/8 रक्कम सानियाला. 3/8 रक्कम कोणाला? सानियाला. आणि सगळ्यात लास्ट वाली कोण आहे? वीणा आहे. वीणा. मग आता मला सांगा, या सगळ्यांपैकी कोणाला सर्वात जास्त किंवा कोणाला सर्वात कमी रक्कम मिळाली? तर हे तुम्हाला इथं तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय की कोणाला कमी मिळाली, कोणाला जास्त मिळाली. तर इथं बघा, कोणाला मग जास्त मिळाली, कोणाला कमी मिळाली? तर सानियाला मिळाली 37%. सानियाला मिळाली 37%. त्याच्यानंतर 1 नंबरला ही सगळ्यात कमी वाली आहे. त्याच्यानंतर ही 2 नंबरला कमी आहे. त्याच्यानंतर ही 3 नंबरला कमी आहे. आणि 4 नंबरला कमी आहे. याच्यात जर प्रश्न असता की यांचा चढता क्रम लावा तर पहिल्यांदा आली असती सानिया. सानिया. त्याच्यानंतर 2 नंबरला आली असता, 2 नंबरला आला असता वेद. बरोबर आहे. 3 नंबरला आलोक. बरोबर आहे. आलोक आला असता 3 नंबरला. आणि सगळ्यात लास्टला कोण आला असता इथं? आलोक नंतर आला असता वीणा. आलोक नंतर आली असती वीणा. हे झालं तुमचा चढता क्रम. उतरता क्रम असता तर अगोदर आली असती वीणा, पुन्हा आला असता आलोक आणि पुन्हा आली असती तेव्हा वीणा, आलोक, वेद, सानिया. सानिया, वेद, आलोक, वीणा. आता हे या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारण्याची प्रथा आहे. हे अशाच प्रकारचे प्रश्न आहेत. आता एका घटकावर इतकं डिटेल्ड का जातो? कारण तुम्हाला कळलं पाहिजे की प्रश्न नेमकं कसे येतात. आणि जर प्रश्न कसे येतात हे जर कळलं तर लक्षात घ्या, तुम्ही परीक्षेमध्ये कोणतीही परीक्षा असू द्या, त्या परीक्षेमध्ये चांगल्यापैकी तुम्हाला मार्क्स मिळू शकतात.
बरं, आता परीक्षेमध्ये मार्क्स मिळवायचे किती? तर इथं आपल्याकडे 150 मार्क आहेत, तुम्हाला 90 मार्क मिळवायचे. आणि जर जात प्रवर्गामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला इथं 83 मार्क मिळवायचे. ठीक आहे, इथं 83 मार्क्स जर मिळाले तर समजून घ्या तुम्हाला इथं तुम्ही 55+ पाडलेले आणि इथं 60+ तुम्हाला पडलेले आहेत. म्हणजे इथं तुम्हाला आहे. परंतु मला असं वाटतं की प्रत्येकानं ना 60% पाडण्यासाठीच प्रयत्न करावा. किमान 150 पैकी आपल्याला 90+ मार्क पाडायचे. आपल्याला 100च पाडायचे, बरं जास्त पाडायचेच नको, कारण ही पात्रता परीक्षा. आणि ज्यांना 100 पाडायचे आहेत त्यांनी रोजच्या रोज लेक्चर पहा. जरी लेक्चर 20 झाले तरी आपल्या ऍप वरती लेक्चरची सिरीज उपलब्ध आहे. लवकरात लवकर सबस्क्राइब करा त्या लेक्चरच्या सिरीजला आणि अनलिमिटेड व्ह्यूज सह तुम्ही बघत राहा. विद्यानिकेतन अकॅडमी नावाने आपलं ऍप आहे. जर तुम्हाला ते ऍप तुम्हाला प्ले स्टोअर वरही उपलब्ध आहे, ते पटकन तुम्ही घेऊ शकता आणि सगळेच्या सगळे लेक्चर्स तुम्ही पाहू शकता. आजच्या या अपूर्णांकाच्या लेक्चर सिरीज मध्ये आपण इथंच थांबतोय. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत.